महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे तसतसे राजकीय वर्तुळात निवडणुकीचे तापमानही वाढत आहे। महाराष्ट्रात ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे। सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे। तसेच काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचे हायकमांडही निवडणुकीत उमेदवारांची ओळख पटविण्यात व्यस्त आहे। तिथेच उमरेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसची वेगळी ओळख नाकारता येणार नाही। याच विधानसभेत काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून तक्षशिला वाघधरे यांचे नाव सर्वसामान्य नागरिकांमध्ये पुढे येत आहे। तक्षशिला वाघधरे शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील यांच्या विचारसरणीवर चालणारी व्यक्तिमत्व असून ती उमरेड विधानसभा क्षेत्र सर्व समाज घटकांसाठी कार्यरत आहे। तक्षशिला वाघधरे ही सामाजिक सांस्कृतिक पथनाट्यातून पुढे आलेली तसेच सामाजिक कार्यकर्त्यां व प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा नाळ व जून चित्रपटात भूमिका वठविलेली महिला आहे। तक्षशिला वाघधरे या कलावंत पत्रकार, स्तंभलेखक, सामाजिक कार्य, फिल्म ॲक्ट्रेस पासून तर महादुला व वाडी सर्कल 2 टर्म जिल्हा परिषद सदस्यांची निवडणूक जिंकलेली व्यक्तिमत्व आहे। माझा जो प्रवास आहे तो लहानपणापासूनच मी बालनाट्य चळवळीमधनं आणि जे काही सामाजिक प्रश्न असतात ते नाट्यातून मांडण्याच्या या सांस्कृतिक क्षेत्रामधनं मी आलेली आहे। म्हणजे अभिनव कला निकेतन संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी मी वयाच्या 12व्या वर्षापासूनच सातत्याने पथनाट्य चळवळीमध्ये आहे। आणि त्याच्यानंतर जसं 12वीला असतानाच माझं लग्न झालं आणि माझे जे मिस्टर आहेत कमल वाघधरे ते MSCBला कोराडीला इंजिनियर होते आणि सामाजिक पूर्ण क्षेत्रामध्येच मी सातत्याने कार्यरत आहे। मग ते महिलांचे प्रश्न असोत किंवा शोषितांचे प्रश्न असोत किंवा घराच्या संदर्भामध्ये स्लम एरियांचे प्रश्न असोत, या माध्यमातून मी सातत्याने कोराडीमध्ये लोकांशी जुडलेली होती। आणि स्वतः कारण मी लग्न झालं तर 12वी पास होती, पण मी BCom केलं, मी MCom केलं, त्याच्यानंतर मी जर्नलिझम केलं, त्याच्यानंतर मी आंबेडकर थॉट्समध्ये MA केलं, बुद्धिस्ट स्टडीजमध्ये MA केलं, पालीमध्ये MA केलं आणि मी नागपूर विद्यापीठाची गोल्ड मेडलिस्टसुद्धा आहे अभिधम्मची। त्याच्यानंतर मी MPhilसुद्धा केलं बुद्धिस्ट स्टडीजमध्ये। म्हणजे हे सर्व जे आहे मी शिक्षणाव्यतिरिक्त समाजाच्या प्रश्नामध्ये पण सातत्याने अग्रेसर राहिली। आणि 1997ला मी जेव्हा रिपब्लिकन एकीकरण झालं तेव्हा मी महादुला क्षेत्रामधनं ओपन महिलामध्ये निवडणूक लढली। तर राजकारण असं झालेलं आहे की राजकारणाकडे असं बघितलं जाते की अद्यावत जे राजकारण आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रोफेशनल सोशल वर्कर ज्या पद्धतीने असते, तर राजकारणामध्ये ज्यांच्याकडे खूप गडगंज पैसा असला तर ते लोक आता मतदार क्षेत्रामध्ये जाऊन मी या ठिकाणी लढणार किंवा त्या ठिकाणी ते पूर्ण काम करणार, त्या ठिकाणी अनेक लोकांना वाटप करणार, अनेक लोकांना त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देणार किंवा असा हा जो प्रकार येते। तर मला असं म्हणायचं आहे की एक कार्यकर्ता म्हणून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता जर जो लढत आहे, ज्याला समाजाच्या प्रश्नाची जाणीव आहे, जो बहुजन समाजाचे प्रश्नसुद्धा जाणतो आणि जे काही लढे सामाजिक लढे आहेत त्या सामाजिक लढ्यामध्ये तो सातत्याने राहतो, तर त्या लोकांनी राजकारणामध्ये यासाठी जाणं आवश्यक आहे। कारण आपण सामाजिक प्रश्नामध्ये लढत असतो, लढत असताना आंदोलन करा, मोर्चे काढा, धरणे आंदोलन करा, हे सर्व होत असतं, पण एक राजकीय अधिकार या माध्यमातून मिळाला तर मला असं वाटतं की जो फील्डमध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो। समाजाचं कुठलंही आंदोलन जे आहे समाजाच्या अस्मितेचं, मग ते बहुजन समाजाचं असो की आंबेडकरी समाजाचं, पण माझी ओळख म्हणजे खऱ्या अर्थाने आंबेडकरी समाजाची कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये आहे। कारण मी तुम्हाला सांगितलं की मी पथनाट्याच्या चळवळीपासून म्हणजे आम्ही चळवळीला इतके वर्ष दिलेले आहेत, तो भाग वेगळा की आज मी काँग्रेसमध्ये काम करते 2009 पासून, पण त्याच्या आधी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सुद्धा 2दा जिल्हा परिषद लढलेली आहे। म्हणजे महादुला या क्षेत्रामध्ये जेव्हा 1997ला मी जेव्हा लढली तर तिथे 200-300च्या वर कधीही RPI गेला नाही आणि ओपनमध्ये लढणं म्हणजे मजाक नाही आहे एखाद्या बुद्धिस्ट महिलेला। तर म्हणून मी सांगते की मी 1997ला निवडून आली ओपन महिलामध्ये आणि माझं काही गाव नव्हतं,
लोक म्हणतात ना की तुम्ही या गावचे नाही, प्रॉपर नाही, तुमची नाड नाही ते घडली, पण मी तिथे काम करत होती आणि जो चेहरा माझा लोकांसमोर होता, सातत्याने लोकांसाठी धडपड करणारं, पोलीस स्टेशनला जाणं, महिलांच्या संदर्भामध्ये काम करणं, तर त्यामुळे खरं तर मला लोकांनी तिथून निवडून दिलं. हां, मी जे काही उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षांनी मागवलेले आहेत, तर मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारण मी विलास मुत्तेमवार साहेब असतानापासूनचा काँग्रेसचा प्रचार करते आहे आणि मी 10 वर्ष, मी तुम्हाला सांगितलं की मी राहत होती कोराडीला आणि वाडीमध्ये सुद्धा मी 2002ला जिल्हा परिषद निवडून आली. आणि बाहेरचं क्षेत्र म्हणजे माझा प्रवास सांगते मी की कसं लढली. महादूला माझं काही स्वतःचं हे नव्हतं, बाय बर्थ माझं ते काही ठिकाण नव्हतं, तर तिथे मी कोराडी कॉलनीमध्ये राहत होती, मी तिथून निवडून आली. त्याच्यानंतर ते माझं क्षेत्र जे महादुलामध्ये मी काम केलं सर्कलमध्ये, तर ते ओबीसी महिलेसाठी राखीव झालं म्हणून मला वाडीला लढावं लागलं एससी महिलामध्ये, तर तिथून सुद्धा मी निवडून आली 1000 मतांनी. आणि APMC म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब केदारांचं वर्चस्व असणारा ते क्षेत्र होतं आणि नागपूर, हिंगणा आणि कामठी या पण क्षेत्रातनं मी केदार ग्रुपच्या विरोधामध्ये एकटी निवडून आली होती. तर हा जो प्रवास आहे, मला असं वाटते की त्याच्यामुळे मी उमेदवारी मागत आहे. कारण मी काँग्रेसमध्ये महिला अध्यक्ष असताना जिल्ह्याची, त्यामध्ये मी अतिशय चांगलं नेटवर्किंगने काम केलेलं आहे आणि स्वतःच्या ह्याच्याने केलेलं आहे, फिरली आहे आणि एक मोठं संघटन काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी मी निर्माण केलेलं आहे. एका विचारधारेशी आपण जोडले असल्यावर ज्या लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्याच्याशी विचारविनिमय करून हे करू. पण माझा अट्टास असाच आहे की मी 3 टर्मपासून मी तिकीट मागते आहे, तर मला तिकीट दिली पाहिजे. कार्यकर्त्यांना जर तुम्ही तिकीट नाही द्याल तर कुणाला द्याल? आणि झालं ही शेवटची निवडणूक आहे, याच्यानंतर जे काही तरुण मंडळी येतील तिकीट मागायला, तर आम्ही तर याच्यानंतर नाही लढू शकणार ना. म्हणून शेवटची संधी म्हणून मला असं वाटते काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे. महिला काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात महिलांचे सशक्त संघटन निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा तक्षशिला वाघधरे यांचा आहे. या विधानसभेसाठी काँग्रेसने तक्षशिला वाघधरे यांच्या नावाला मंजुरी दिल्यास उमरेड विधानसभा मतदारसंघात नवा सूर्य उगवेल, ज्याचा संपूर्ण फायदा काँग्रेसला होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहून त्यांच्या वाईट काळात निस्वार्थपणे पाठीशी उभे राहणारी व्यक्तिमत्व म्हणजे तक्षशिला वाघधरे हे नाव उमरेड विधानसभा मतदारसंघातील एक नावाजलेले नाव आहे. पक्षाने उमरेड विधानसभा मतदारसंघात यांच्या नावावर तिकीट काढल्यास प्रतिस्पर्धी उमेदवाराला निश्चितच दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल. जनमत लाईव्ह न्यूजसाठी नागपूरमधून रजत पंडित यांची रिपोर्ट.